NITIN. हसर खूप आहे तू. खरोखर वेदू छान आहे. ये फ्रीज में रखना पड़ेगा थोड़ी देर. और वो दूसरी वाली कैंडल. हॅलो, हे बघा आताच केक घेतलाय, बसले केक घेऊन. आणि वेदांतला दवाखान्यात पण दाखवलंय बघा. मला खोकला यायला लागला. आई ते आता येत आहेत. मी त्यांच्या बिल्डिंग खालीच बसले. म्हणलं तोपर्यंत या, आपण सगळे जाऊन सरप्राईज देऊया त्यांना. तर त्याच्यामुळं आता वेदांत ते आई येतील. आता मी बसले तोपर्यंत म्हणजे सगळेजण जाऊ. स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे, फक्त केक वगैरे आता जाऊन कापायचं. चला आलेत वाटतं. आई ते आलेले वेदांत आलाय म्हटल्यावर आई ते पण आले असते. तर त्यांना पण आता असं वाटलं असं की कुठं गेली आहे, इतका वेळ कसं आहे. आई ते आली, आम्ही बसलो इथे बघा. आई ते पण आले तिकडून. कुठे आहेत? आले 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 आले. ए मेकअप करून कोण आले? चला चला. मी तिकडेच वाट बघते अजून आता चालेल. नव्हता कापायचा पण परत म्हणलं कधी बनवणे काय गिरीश छोटे काय लिहिली? बरोबर लिहिली की हॅपी बर्थडे मदर फादर. हॅपी बर्थडे फादर. हॅपी टू बर्थडे फादर. फादर म्हणजे हा त्रिशा. मम्मा मला खाऊ वाटलं. मला खाऊ वाटलं. शेवटी नाही नाही म्हणत म्हणत आणलाच केक. मला पण कसं तरी वाटत होतं की केक नाही कापायचा वगैरे, तर त्याच्यामुळे म्हटलं की नाही आणावा थोडासा, एक छोटासा तरी आणावा आणि नंतर मग कापावं. कारण
आपण बचत करण्याच्या नादामध्ये आपण आपले चांगले क्षण जे असतं, आनंदाचे क्षण जे असतो ते कुठंतरी हे करण्याचा प्रयत्न करते असं मला वाटलं. तर त्याच्यामुळं म्हटलं की माझा बड्डे नाही केला तरी चालेल, पण त्यांचा बड्डे मी करेल. कारण मला काय वाटणार नाही बड्डे केला नाही केला तरी, कारण पैसे जे आहेत ते मला वाचवायचे आहेत. तर माझ्या बड्डेचे पैसे मी वाचवेल, त्यांचा बड्डे त्यांना करायचा आहे तर आपण करूयात. तर ते म्हटले होते की नको करूया, पण तरी पण म्हटलं की आता चला सरप्राईज देऊया, कसं वाटतं बघूया. आणि सगळ्यांनाच आई ते पण बोलत होते की जाऊ दे कर बड्डे वगैरे. तर त्यांना मी सांगितलं होतं की नाही करायचं, आम्ही ठरवले नाही म्हणून, तर नाहीच करायचं. शेवटी मग आता आणला आहे. आणि त्यांना पण भारी वाटलं की नव्हतं करायचं म्हटले आणि कसं काय लगेचच आणला केक. मग ते पण खुश झाले होते थोडेसे, मला पण बरं वाटलं ते खुश झाले म्हणून. आणि सरप्राईज द्यायला ना मला आवडतं पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे माझ्या बड्डेला कोणी सरप्राईज देऊ न देऊ मला आवडतं दुसऱ्यांना सरप्राईज द्यायला. त्याच्यामुळं मी करत असते, आपल्या लोकांसाठी तरी करत राहायचं. शेवटी हे आनंदाचे क्षण आहेत ना तेच आपल्याबरोबर असतात, बरोबर. तर आता चला शेवटी बड्डे करतोय आम्ही. दुसरीवाली मेणबत्ती परत आता करायला लागेल. काय करावं लागेल, राहू दे. मी वापरते वळायला का तुम्ही राहू. फोटो काढा की. नाही इथं कॅन्डल कुठे आहे? कॅन्डल तिकडे आई तिथे कॅन्डल मी हे काढलं काढ सगळं बसलं कॅन्डल बरे लगी छोटे ऐसे मेरे त्या आरती करायची ना देवीची, अशी उलटी करायची. हवे बघा इकडं तर या व्हिडिओमध्ये एवढंच मी दाखवणार आहे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मला बड्डे सेलिब्रेशन आणि रुपायलाचे रिॲक्शन ते दाखवायचं आहे. तर त्याच्यामुळे इथपर्यंतच आपण व्हिडिओ जो आहे तो स्टॉप करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल, तो जर जॉईन केला ह्याला तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी आपला इथंच व्हिडिओ थांबणार आहे. तर त्यांना सरप्राईज कसं वाटलं नक्की तुम्ही पण सांगा आणि नक्की कमेंट करा. बाय.